महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार रॅली जी आहे ती या डोंबिवलीमध्ये सुरू आहे। जवळपास पाऊस देखील सुरू असताना ही रॅली सुरू झाली। आता या रॅलीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत। आपल्या सोबत तुम्ही बघू शकताय या ठिकाणी मुख्यमंत्री जे आहेत ते लोकांना एकत्र साहेब रॅली सुरू आहे, कशा पद्धतीने हा सगळा रिस्पॉन्स आहे? तुम्ही पहा सगळे डोंबिवलीकर रस्त्यावर उतरले। एक वादळ इथे घोंगावताना दिसतंय। पाऊस असताना देखील सगळे लोक डोंबिवलीकर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रोड शो मध्ये सामील झालेले आहेत। हे प्रेम त्यांनी व्यक्त केलं आहे। 10 वर्षात केलेलं विकासाचं काम, 10 वर्षात या कल्याण लोकसभेमध्ये पायाभूत सुविधांचं जाळं विणण्याचं काम खासदारांनी केलं। महायुतीने 2 वर्ष काम केलं। 2 वर्षात या राज्यामध्ये अनेक प्रकल्प उभे केले आणि 10 वर्षात मोदीजींनी केलेलं काम, या कामाची पोचपावती आज आपण पाहतोय। आणि या कामाची पोचपावती येत्या 20 तारखेला मतदानाद्वारे रेकॉर्ड ब्रेक मतदान करतील, सगळे रेकॉर्ड तोडतील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे विजयी होतील। साहेब तुम्ही फॉर्म भरण्यासाठी आला होतात, त्यानंतर पुन्हा आज आलेला आहात। कार्यकर्त्यांवरचा विश्वास जो आहे तो कसा होता तुमचा? कार्यकर्त्यांवर मला विश्वास आहे, या कल्याण लोकसभेतल्या जनतेवर विश्वास आहे, म्हणून मी इकडे प्रचारालाच आलो नाही, फॉर्म भरायला आलो आणि आज रोड शोत आलो। कारण काम बोलतंय, जनता बोलते की काम केलंय आणि म्हणून ही जनता आज रस्त्यावर उतरली आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रेमापोटी, महायुतीच्या प्रेमापोटी, मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी। त्यामुळे ही निवडणूक जी आहे ही लोकांनी हातात घेतली आहे, जनतेने हातात घेतली आहे, कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे। साहेब मनसे राष्ट्रवादी सगळ्यांचा सपोर्ट आहे, त्यामुळे आणखीन ह्या सगळ्या निवडणुकीला एक वेगळं वळण आलेलं आहे, याबद्दल काय सांगा? त्यामुळेच सर्व विक्रम, सर्व रेकॉर्ड ही निवडणूक मोडेल आणि आमचे सर्व मित्रपक्ष अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत। त्यामुळे महायुतीची ताकद मजबूत आहे, वाढलेली आहे। त्याचं या निवडणुकीमध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळेल। अशा पद्धतीने मुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी या रॅलीमध्ये आलेले आहेत आणि या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये भरघोस मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन उत्तम सह सुरेश काडे, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।